की इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेष व्यवस्थित. म्हणजे राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे नावड, आवड निवड असं घेऊ आपण अर्थ. आवड नावड ही इंद्रियांच्या विषयाबाबतची ठरलेली आहे. हा, प्रत्येक इंद्रियाची विषयाविषयीची आवड आणि नावड ही मूळची ठरलेली आहे. तर त्या आवडीनावडीच्या ताब्यात आपण जाऊ नये, कारण त्या आपल्या त्याच्या मार्गाच्या आड येणाऱ्या आहेत. परिपंथीनं म्हणजे रस्ता अडवणार आहे, मार्ग अडवला जातो. तर का असं म्हटलंय त्यांनी, तर इंद्रियांच्या अधीन जर आपण गेलो तर आपल्या मनाला आनंद होईल, ही गोष्ट खरी आहे. पण इंद्रिय लालसावतात. इंद्रियांचे जास्त लाड केले की इंद्रिय लालसावतात त्या गोष्टीला परत परत. आणि कधी त्या इंद्रियांच्या अधीन आपण होऊ आणि ओढले जाऊ हे कळत नाही. म्हणजे व्यसन कधी लागेल आपल्याला हे आपल्याला समजत नाही. झोप तर अति झोप, खाणं तर अति खाणं, विषय स्पर्श तर अति स्पर्शाची आवड, असं होतं. आणि तुम्ही ते फॅमिली डॉक्टर बघत असाल बालाजी तांब्यांचं, तर त्याच्यामध्ये ते देतात बघा की अति खाण्यानी किंवा एकच गोष्ट जास्त खाण्यानी काय होतं, अति सहवास केला तरी काय होतं, असं प्रत्येक गोष्टला अतिरेक झाला की ते दुःखामध्ये किंवा रोगामध्ये जातं. बेतात सगळे विषय असतील तर इंद्रिय धडधाकट राहतात. थोडं जरी तुम्ही त्याच्या अधीन गेलात की त्या ठिकाणी रोग उत्पन्न होतो. मग तसं मनाच्या बाबतीत पण तसंच आहे ना. अतिशय चिडणं आणि संताप करणं, क्रोध असणं हे मनाला त्रास होतो आणि त्यांनी दुखणे मागे लागतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीबाबत तुम्ही इंद्रियांचे जास्ती लाड करू नका. त्यांचे विषय त्यांना द्यायला पाहिजे, ती गोष्ट खरी. वेळेला जेवण घ्यायला पाहिजे, स्पर्शाचं सुख हे अनुभवलं पाहिजे, कारण त्यासाठी निर्माण केले परमेश्वरांनी. जग निर्माण केलेलं आहे ते त्याचा उपभोग घेण्यासाठीच निर्माण केलेलं आहे. लक्ष्मी तंत्रामध्ये म्हटलेलं आहे की एक भोग्य आहे आणि एक भोक्ता आहे. जगामध्ये जे मॅटर आहे सगळं जड वस्तू आहे ते भोग्य वस्तू आहे, आणि चैतन्य जे आहे, चैतन्ययुक्त जे प्राणी आहेत ते त्याचे भोक्ता आहेत. त्यामुळे भोग्य आणि भोक्ता हे जगामध्ये असल्यामुळे उपभोग घेण्यासाठीच ह्या सगळ्या वस्तू बनलेल्या आहेत. ही गोष्ट खरी आहे. पण तयोर्न वशम आगच्छेत असं म्हटलं, त्याच्या अधीन होऊ नका. आवश्यक ते उपभोग तुम्हाला घ्यायला पाहिजे, त्याच्यात काही वादच नाही, कारण इंद्रिय त्यासाठी बनवली आहेत. आपण त्वचा दिली आपल्याला, त्वचेला स्पर्श आपल्याला आवडतो, पण त्वचेला स्पर्श होऊच द्यायचा नाही तर बरोबर नाही. ते नाकाने वास घ्यायचाच नाही, कानाने ऐकायचंच नाही, इंद्रियांना विषय द्यायचेच नाही, तर असं बरोबर नाही. त्यांचे विषय हे त्यांना काही प्रमाणामध्ये द्यावेच लागतात, पण प्रमाणाबाहेर गेले की दुखण्याला कारण होतं. मग अतिश्रम, अति व्यायाम करण्याने सुद्धा त्रास होतो. तरुण मुलं काही वेळेला हार्ट अटॅकनी जातात अति जिमला जाऊन अति व्यायाम केल्याने. तेव्हा त्याची सुद्धा पद्धत आहे विशिष्ट, त्या पद्धतीनेच तो व्यायाम वाढवावा लागतो, कारण शेवटी इंद्रियांचे काही मर्यादा आहेत. म्हणून इंद्रियांचे विषय हे ठरलेले आहेत. आवड निवड त्यांचे विषय हे सगळे ठरलेले आहेत. पण त्या आवडीनिवडीच्या ताब्यात आपण जायचं नाही. तयोर्न वशम आगच्छेत. कारण का, तर ते आपल्या अध्यात्माच्या मार्गाच्या आड येतात किंवा आपल्या कल्याणाच्या मार्गाच्या आड येतात असं भगवंत म्हणतात. एरवी इंद्रियांची या अर्था सारिखा विषयो पोखिता संतोषू किरचित्ता आपजेल. एरवी इंद्रियांना पाहिजे त्याप्रमाणे विषय जर देत गेलो
तर मनाला संतोष होईल. त्याच्यात काही शंका नाही. मनाला आनंद होतो ना स्पर्श सुखाचा, मनाला आनंद आहे जिभेच्या चवीचा, मनाला आनंद आहे चांगलं श्रवण करण्याचा, मनाला आनंद आहे. सगळ्या गोष्टी मनाला आनंद देतात. पण हा आनंद कसा आहे? हा खरा आनंद आहे का? जो ब्रह्मानंद आहे तो आहे का हा? नाही. तो कसा आहे? परी तो सव चोराचा सांगा तो. म्हणजे बाहेरून सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे. बाहेरून तो सभ्य वाटतो, पण कधी आपल्याला लुटेल सांगता येत नाही. जैसा नावेक सस्तू जव नगराचा प्रांतू सांडी जेना. म्हणजे कसं आहे, तो नगर आपलं संपेपर्यंत स्वस्थ राहतो, पण नगराची सीमा ओलांडली की तो आपलं खरं रूप दाखवतो. एखादा सभ्य चोर असेल तर तो नगरात आहे तोपर्यंत काही करत नाही, पण नगराच्या बाहेर गेले की बरोबर आपला डाव साधतो. तसं या विषयांच्या बाबतीमध्ये आहे. जोपर्यंत आपण सुख घेतोय, आपण घेत राहतो आणि एखाद्या वेळेला रोग म्हणून बाहेर आला की डॉक्टर म्हणतात तुम्ही ही गोष्ट अति खाल्ली, तुम्ही हे अति सहवास केला, तुम्ही अति श्रवणाचं केलं, जे सगळ्या गोष्टी शेवटी ते म्हणतात तुमचा अतिरेक झाला सगळ्या गोष्टीचा, त्याच्यामुळे ही दुखणी प्राप्त झाली. काही वेळेला औषधांचा सुद्धा अतिरेक होतो, त्यांनी पण परिणाम होतो शरीरावर. तेव्हा सगळ्या गोष्टी कशा तारतम्याने घेतल्या पाहिजेत. उपभोग घ्यायचा तरी तारतम्याने घेतला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही त्याच्या अधीन होऊ नका. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, बापा विषयाची मधुरता झळे आवडी उपजे चित्ता परी तो परिणाम विचारिता प्राणू हरी. त्यांनी तेच सांगितले की विषयाची मधुरता म्हणजे बचनागासारखी विषय गोड असतात म्हणे, असं म्हणतात. तर मधुर आहे म्हणून तुम्ही जर खायला जाल तर तो प्राण घेईल तुमचा. तसे इंद्रियांचे उपभोग घेताना गोड वाटतात, पण अंततोगत्वा ते तुम्हाला प्राणहरण करणारे होतात. तेव्हा अशी कितीतरी उदाहरणं आहेत. अति खाण्याने रोग झालेले, हो की नाही, अति श्रमाने हार्ट अटॅक आलेले, असे कितीतरी आहेत की कुठलाही तुम्ही जर जास्ती केलं तर त्याचा परिणाम हा विषासारखा होतो. त्यामुळे तुम्ही त्याच्या मागे लागू नका, असं त्यांना म्हणतात. देखे इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मिनो आमिषे गुणविजय. का दृष्टांत दिलाय त्यांनी. जसं गळाला आमिष लावल्यानंतर ते माशाला भुलवतं. माशाला कळत नाही या ठिकाणी गळ आहे, त्याला वाटतं मासाचा तुकडा आहे आपण खाऊया, तर इथे गळ आहे हे कळत नाही. तर जिभेच्या लालसेने तो त्याच्यामध्ये अडकतो. तसं इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे नेते. सुखाची खोटी आशा आहे, तात्पुरतं सुख आहे ते. एक श्लोक आहे संस्कृत मध्ये की हरिण हे गायनामुळे कानामुळे लुब्ध होतं आणि जाळ्यात अडकतं. मासा हा जिभेच्या लालसेमुळे त्या मांसाच्या गायच्यामुळे गळायला लागतो. हत्ती स्पर्श सुखामुळे, खोटी लाकडाची हत्ती दाखवतात आणि हत्तीला बरोबर अडकवतात, त्याला तो स्पर्श सुखाचा जास्त आहे. भुंगा हा वासामुळे, हो ना. तर एक एक विषय अनर्थ करणारे, एक माफी अनर्थाय, एक एक विषय सुद्धा असे प्राणघातक आहेत. मग मनुष्याला तर 5 विषय, 5 विषय तो कानालाही तेवढाच लालसा आहे त्याची, घ्राणालाही तेवढीच आहे, जिभेलाही तेवढीच आहे, स्पर्शालाही तेवढीच आहे, डोळ्यांना पण तेवढीच आहे.
सगळ्याची लालसा माणसाला जास्त आहे, सगळ्या प्राण्यांच्या पेक्षा. बाकीच्या प्राण्यांना एकेका विषयाची तरी लालसा दिली आहे देवाने, पण मनुष्याला 5ही विषयाची लालसा दिली आहे. मग 5ही विषयांच्याकडे जर सारखी ओढ घेत गेलं तर चिंतन करायला, अभ्यास करायला, स्वाध्याय करायला कुठे वेळ आहे? मला कशालाच वेळ मिळत नाही. मग त्याच्यात विषय नाही ना, ज्याच्यात विषय नाही तो आपला अभ्यासाचा विषय होत नाही. असं होत ते. म्हणजे त्यामुळे काम कसं आहे, सुख दुराशे, सुखाला लावतो तो, सुखाकडे ओढून घेतो. जसा गळ माशाला ओढून घेतो त्याप्रमाणे. परी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊन जाये, तो जैसा ठाऊ आलो हे झाकलेपण आहे. तो गळ त्या माशाच्या तुकड्याने झाकलेला असतो, त्यामुळे माशाला कळत नाही की हा गळ आहे आणि आपण त्याच्यामध्ये आपली जीव अडकून जाईल, कारण तो झाकलेला आहे. तसे सुखाच्या एका भ्रामक अशा अवस्थेने ही सगळी इंद्रियाची सुख झाकलेली, भ्रामक आहे ते सुख, झाकलेले आहेत ते. त्याच्या मागे तो प्राणघातक असा काही झाकलेला आहे. ते गोडीने झाकलंय, सुखाने झाकलेलं आहे. प्रत्येक विषयाच्या सुखाने असं ते झाकलं गेले. त्यामुळे सुख घेताना कळत नाही की आपण त्याच्यामध्ये अडकतो. आणि असं अशी कितीतरी उदाहरणं आपण समाजामध्ये बघतो. कित्येकांना रोग झाल्यानंतर सुद्धा त्यांना पथ्य पाळता येत नाही. कित्येक लोक असे आहेत की जे अजिबात पथ्य पाळत नाही, मग त्यांचा आजार वाढून जातो आणि त्याच्यामध्ये शेवटी काय होतं, शरीर सगळं खराब होऊन जातं. कित्येक लोक असे वेडे होतात काही कारणाने बघण्यासाठी, की त्यांना त्याच्यामध्ये आपलं नुकसान होतंय, आपला वेळ जातो हे त्यांना कळत नाही. अशा प्रत्येक विषयामध्ये कोणी ना कोणीतरी असं गुंतलेलं आहे, फार डुंबून गेलेले असतात. या सगळ्यापासून बाजूला होऊन आपलं चित्त भगवंताकडे लावणं ही खरोखरच अवघड गोष्ट आहे. कारण बाहेर मोह इतके आहेत बरं का. लहान मुलांना सुद्धा या टीव्हीवरच्या जाहिरातीमुळे किती गोष्टी माहिती होतात. अहो, किती त्यांना कॉस्मेटिक्स पासून सगळं माहिती होतं. मग त्यांना सांगावं लागतं की त्यांना ते आहेत, त्यांना करावं लागतं. आपण असलं काही नाहीये, ते आपण नुसतं बघायचं आणि सोडून द्यायचं. आणि असं होत नसतं. 2 मिनिटांमध्ये कोणी गोरं होत नाही कधी. ते आपण घ्यावं म्हणून आपल्याला फसवण्यासाठी असं सांगतात, असं त्यांना समजून सांगावं लागतं. नाहीतर इतक्या जाहिराती जबरदस्त केलेल्या असतात. आणि तरुण मुलांना आकर्षण वाटणं साहजिक आहे ना, त्यांना वाटावं म्हणूनच ते तशा पद्धतीने केलेलं असतं. जास्तीत जास्त जाहिराती कॉस्मेटिक्सच्या, केसांच्या अशाच असतात, परफ्युम्सच्या, की जेणेकरून एकमेकांचं आकर्षण वाढावं अशा पद्धतीच्या जाहिराती असतात. तरुण मुलांना हे जास्त आकर्षित करतं. थोडं प्रौढपणे कळतं की नाही, हे बरोबर नाहीये, चुकीचं आहे सगळं. पण तोपर्यंत काही जणांची वेळ गेलेली असते. तेव्हा गळ आहे हा झाकलेला असतो, त्यामुळे ते कळत नाही. तैसे अभिलाषे येणे कीजेल, जरी विषयाची आशा धरी जेल, तरी वरपडा होई जेल क्रोधानळा. त्याप्रमाणे काय होईल, त्या अभिलाषाखाली प्राण जातो हे कळत नाही. त्याप्रमाणे विषयाच्या लालसेने होईल. जर विषयांची अभिलाष धरला तर क्रोधरूपी अग्नीत पडावे लागेल. आता विषयाचा आणि क्रोधाचा काय संबंध, असा आपल्याला प्रश्न पडेल. विषय आणि क्रोध याचा संबंध काय, तर क्रोध आणि आसक्ती हे फार जवळचे संबंध आहे त्यांचा. आसक्ती आहे आपल्याला एखाद्या गोष्टीची, आणि आता आपल्याला समजा नाटकाला जायचंय, हा ना, शेवटी तो डोळ्याचा विषय आहे, कानाचा विषय आहे, आणि आपल्या घरामध्ये काही अडचण आली आणि आपण नाही जाऊ शकलो, तर आपली ओढ असते ते बघण्याची आणि आपल्याला जाता येत नाही म्हणून क्रोध येत, राग येत. किंवा एखाद्याला एखादी गोष्ट खूप आवडत असेल आणि त्याला ती करू दिली नाही,
पथ्य म्हणून करू दिली नाही, काय अमुक म्हणून करू दिली नाही, तर त्याला त्याचा राग येतो. तेव्हा आसक्ती आणि क्रोध हे फार जवळचे एकमेकांच्या आहेत. आणि सगळ्या अध्यात्मामध्ये ते हेच म्हणतात की राग आणि द्वेष, काम आणि क्रोध, बरोबर आहे. आसक्ती आणि द्वेष, काम आणि क्रोध हे सगळे बरोबर असतात. एखादा विषय हवा म्हणला आणि ते जर मिळालं नाही तर लगेच क्रोध येतो. त्यामुळे इथे ते काय म्हणतात की जर तुम्हाला विषयांची आशा धरली तर तुम्हाला क्रोधाग्नीत बुडावं लागेल. का तर तुम्हाला ते नाही मिळाले की तुम्हाला राग येईल. क्रोध फार जवळचा आहे आणि क्रोध असतोच. सगळ्यांच्या ठिकाणी क्रोध असतो. क्रोधाशिवाय एकही माणूस नाही, एकही प्राणी नाही. प्राण्यांना सुद्धा क्रोध येतो ना. भुंकत कुत्री वगैरे भुंकतात जोरात जोरात. हा ना, सगळ्याला क्रोध आहे. आसक्ती आणि क्रोध हे जवळचे असल्यामुळे ते असं म्हणतात की अभिलाषे येणे कीजेल, जरी विषयाची आशा धरेल, तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. क्रोधाग्नीमध्ये पडणार. आणि क्रोधाने काय होत नाही. क्रोधाने तर अनेक दुखणी होतात, हो की नाही. मानसिक जे सगळ्या शरीरावर परिणाम होतो. अतिसंताप झाला, बीपी वाढतं, शुगर डाऊन होते, पुष्कळ गोष्टी. हा, चित्तस्तेष आहे. कामात क्रोध आहे. कामापासून क्रोध उत्पन्न होतो, एकातून एक उत्पन्न होतं आणि त्याचा परिणाम लगेच शरीरावर दिसून येतो. क्रोध जास्त केला की त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. मन आणि शरीर हे इतकं एकमेकांशी जोडलेलं आहे की मनाच्या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे खूप शांत राहावं म्हणतात. डोकं शांत ठेवावं नेहमी. एक जणांनी मला असं सांगितलं की पाव गरम, पायामध्ये गरमपणा पाहिजे, पेट नरम, माथा थंडा. डॉक्टर आज आवे तो मारो डंडा. अशी एक जणांनी मला म्हण सांगितली. जे पाय गरम पाहिजे, पोट ही कमी खाल्लेलं पाहिजे, नरम पाहिजे आणि डोकं थंड पाहिजे, मग डॉक्टर तुम्हाला लागणारच नाही. असं म्हणून त्यांनी ती म्हण आहे अशी. तेव्हा थंड पाहिजे, मस्तक थंड पाहिजे. त्यासाठी लालसा नको. यांचं सांगण्याचा हेतू काय, तुम्ही उपभोग घेऊ नका असं कुठेही म्हणलेलं नाही. प्रमाणामध्ये तुम्ही त्याचा उपभोग घ्या. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ असं त्यांनी विभूती योगामध्ये सांगितलं. धर्माच्या अविरोधाने जो काम आहे तो काम मी आहे. म्हणजे काम ही भगवंताची विभूती आहे. मग काम ही भगवंताची विभूती आहे तरी सुद्धा ते म्हणतात की जास्ती उपभोग घेऊ नका. त्याचं कारण तुम्ही धर्माच्या चौकटीत उपभोग घ्या. तुम्हाला शरीर सुख पाहिजे ना, पती पत्नी म्हणून धर्माच्या चौकटीमध्ये तुम्ही त्याच्या सुखाचा उपभोग घ्या. पण तुम्ही भलतं करायला गेलात की एड्स सारखे रोग सगळीकडे पसरतात. त्यामुळे सगळ्याला अशी धर्माची चौकट जर घातली किंवा जेवण एवढा वेळ ते असंच जेवण घ्यावं, 1/4 भाग रिकामा ठेवावा, बाकीचा 1/4 पाणी प्यावा, अर्धा भाग भरावा. शास्त्र सांगतं, शास्त्राच्या चौकटीत खावं. सणवार आहेतच की आपल्याला एरवी दिलेच आहेत की काय काय करून खावंसं वाटतं, त्याला सणवार आहेतच. त्याच्या वेळेला आपण करतो, खातो. देवाला नैवेद्य दाखवायच्या निमित्ताने आपल्याला मिळतं सगळं. हा, पण प्रमाणात खातो ना. पुरणाची पोळी काय आपण रोज खात नाही, काही सणावारालाच आपण करतो आणि खातो. म्हणजे प्रमाणात माफक खायला काही कोणाची ना नाहीये. उलट ते चांगलं असतं. डाळ वगैरे चांगले प्रोटीन्स असतात. किंवा शनिवारी उडदाची डाळ खावी, शुक्रवारी हरभऱ्याची डाळ खावी, सोमवारी मुळा खावा. हे कशाला सांगितलंय, तर ते पोटाला आवश्यक असतं ते गेलं पाहिजे. म्हणजे हे पण सांगितलंय की या वेळेला या गोष्टी करा. म्हणजे धर्माच्या चौकटीत उपभोग घ्या. थोडक्यात काय सांगायचं त्यांना की धर्माची चौकट आहे, त्या चौकटीमध्ये उपभोग घ्या. नाहीतर काय होईल, क्रोधानळा वरपडा होईजेल.
क्रोधाग्नीमध्ये सगळं तुम्ही बुडून जाल. जैसा कवळोनिया पारधी घातेची ये संधी आणि मृगाचे बुद्धी साधावया. दृष्टांत दिलाय त्यांनी. पारधी काय करतो, चारी बाजूने हरणाला घेरत आणतो. हाकारतात ना, हाकारणे म्हणतात. हा, तर चारी बाजूने असे हाकारत हाकारत त्याला मध्ये घेऊन यायचं बरोबर, की चारीकडून त्याला मारता येतं. तर बरोबर असा त्याला मध्ये आणतो. तसं काय होईल, घातेची ये संधी आणि मृगाचे बुद्धी साधावया. ते तसे ते विषय सगळ्या बाजूनी तुम्हाला घेरतील आणि अशा प्रकारे आणतील की आता तुमची त्याच्यातून सुटका नाही. हो ना, अशा प्रकारे तो त्याचा नाश होईल. एथ तैसीची परी आहे. इथे तसंच आहे. त्या पारधे आणि हरिण यांच्या दृष्टांताप्रमाणेच विषय आणि आपण आपल्याला बरोबर कोंडीत आणतील सगळी इंद्रिय. त्यामुळे दोन गोष्टी अध्यात्मामध्ये नेहमी सांगितल्या जातात बघा. एक, इंद्रियांचं विषयाचा उपभोग घेऊ नका आणि दुसरं, स्त्रियांचा संग करू नका. आणि दोन्ही आपल्याला असं वाटतं की स्त्री वाईट आहे का? स्त्री वाईट असेल तर मग स्त्रीला उत्पन्न कशाला केली? स्त्री हा आवश्यक घटक आहे ना. स्त्रीशिवाय तर संसार होणार नाही. एकटा पुरुष काय करणार आहे? त्याला स्त्रीची आवश्यकता आहे. पण स्त्रीच्या संघाने विनाश झालेली अशी उदाहरणं जास्त आहेत. इव्हन आपण पुराणांच्या मध्ये सुद्धा बघतो की नाही, की अगदी तुमची तपस्या मोडायची असेल तर इंद्र कोणाला पाठवतो? अप्सरांनाच पाठवतो. काही वेळेला त्यांचे मोडते तपश्चर्या, काही वेळेला ते उलट शाप देतात. त्या अप्सरा बिचारी नाहक बळी जाते. तिला शाप भोगावा लागतो. काही वेळेला असं होतं. पण क्रोध येतो आणि त्यांची तपस्या भंग होतेच. क्रोध सुद्धा येऊ नये असं असतं ना तपश्चर्यामध्ये. पण क्रोधामुळे भंग पावते. काही का होईना त्या स्त्रीमुळे त्यांची तपश्चर्या भंग पावते. म्हणून तुकाराम महाराजांनी तर म्हणले, लाकडाची माऊली सुद्धा तुम्ही हातात घेऊ नका, खरी स्त्री त्याला आंबत राहते. म्हणजे इतका त्या माणसाला वेडं करण्याचं सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे म्हणून म्हणतात. आणि दुसरं म्हणजे इंद्रियांचा संघ. इंद्रियांचा संघ एवढ्यासाठी की माणूस कधी त्याच्यामध्ये जास्त खोलात जातो, अडकतो, ते त्याचं त्यालाच कळत नाही. आणि जेव्हा कळतं तेव्हा बरीच वेळ निघून गेलेली असते. कधी त्याला मोह झालेला असतो त्याला कळत नाही. म्हणून ह्या दोन गोष्टींच्या पासून लांब राहा असं अध्यात्मामध्ये सांगितलं जातं. म्हणून त्यांनी काय म्हणले, इथं तैसीची परी आहे म्हणून संगू हा तुझं नव्हे. हा विषयांचा संग करू नकोस, स्पष्ट सांगतात ते. जाऊ दे सगळे तिकडे बाजूला. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातूक जाणे. काम आणि क्रोध दोन्हीही घातक आहेत. आसक्ती पण घातक आहे आणि क्रोध पण घातक. कारण क्रोधाच्या भरामध्ये माणूस काय करून बसेल, कोणाचा घात करेल सांगता येत. कधी तो स्वतःचाही घात करेल, कधी दुसऱ्याचा घात करेल. त्यामुळे रागावणं ही चांगली गोष्ट नाही. पण रागावणं तर आवश्यक असतं. तर लहान मुलांना चांगली सवय लावण्यासाठी रागवलं पाहिजे, पण ते थोड्या प्रमाणामध्ये. त्याला सुद्धा मर्यादा हवी. काम आणि क्रोधाला चांगली मर्यादा हवी, त्याशिवाय त्यांचा उपयोगच नाही. नाहीतर ते अतिरेक झाला की सगळ्याचं नुकसान होतं. त्यामुळे घातक आहेत ते. म्हणून हा आश्रयोची नकरा. म्हणून ते म्हणतात त्याच्या वाटेलाच जाऊ नका, विषयाला थाराच देऊ नका तुम्ही. आणि मनात सुद्धा आठवण, मनीही आठवो न धरावा. मनात सुद्धा त्यांची आठवण करू नका. एकूण निजवृत्तीचा ओलावा नासू नेदी. फक्त आपला धर्म जो आहे, स्वधर्म आहे, त्याचा ओलावा तू नासून देऊ नकोस. म्हणजे ते मात्र मनामध्ये नक्की ठेवायचं की आपल्याला आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. मग पती धर्म असो, पत्नी धर्म असो, मातृधर्म असो, पितृधर्म असो, पुत्रधर्म असो, याचं पालन करणं आवश्यक आहे. जास्त संघर्ष होतो ते दोन जास्त मोठ्या जबाबदाऱ्या असतील तेव्हा संघर्ष होतो. बाहेरही काम करत असताना जबाबदारीचं
आणि त्याच वेळेला घरातही तेवढ्या जबाबदारीचं काम आलं तर कुठलं निवडायचं? मग त्यातल्या त्यात कमी वाईट काय असेल ते निवडलं जातं. जसं रामाने सीतेच्या बाबतीमध्ये तिचा त्याग केला गरोदर असताना सुद्धा, त्या ठिकाणी त्यांनी राजधर्माचं पालन केलं. पतिधर्म हा थोडा बाजूला ठेवला त्यांनी. आता ते कसं निवडायचं हे ज्याच्या त्याच्या विवेक बुद्धीवरती अवलंबून असतं. पण माणसाला सुद्धा हा प्रसंग बरेचदा येतो की दोन्ही मधलं काय आता करावं. धर्मसंकट म्हणतो आपण. धर्मसंकट आलंय की आता हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, तर त्याच्यामधलं नेमकं आपण काय निवडायचं असा प्रश्न. तेव्हा ते तारतम्याने विवेकाने निवडावं लागतं की नाही या वेळेला ही गोष्ट करणं आवश्यक आहे. आपल्याला दुसरी सोडून द्यावी लागली तरी काय नुकसान होईल ते होईल, आपण ते सोसलं पाहिजे असं करावं लागतं. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा स्वधर्म हा जो आहे हा विसरायचा नाही. काम क्रोधाला महत्व द्यायचं नाही, कारण ते जर मध्ये आले तर स्वधर्म करता येत नाही, तोही विसर. म्हणजे पुत्रधर्म समजा पालन करायचंय. आता पुष्कळ वेळा असं म्हणतात बघा, मुलं अमेरिकेला जातात, आई वडील काय म्हणतात की त्यांच्या करिअरच्या आड आम्ही येणार. बरोबर की नाही? आई वडिलांच्या दृष्टीने ते अगदी योग्य आहे की मुलाला जर तिकडे चांगली संधी मिळत असेल तर आपण त्यांना अडवलं नाही पाहिजे, त्यांना जाऊ दिलं पाहिजे. पण एखादे आई वडील आई म्हणा खूप सिरियस असतील, अमुक असेल, तर अशा वेळेला पुत्रधर्माचं पालन करायला पाहिजे. मग त्यावेळेला माझं करिअर जाईल असा विचार मुलांनी करता कामा नये. म्हणजे हा धर्म त्या ठिकाणी काय होतं, काम हा आड येतो ना की नाही माझी एवढी मोठी संधी जाणार आहे, हा काम त्या ठिकाणी आड येतो. मग काम आणि क्रोध हे आड येऊ देऊ नका असं तो म्हणतो. स्वधर्माच्या आड येऊ देऊ नका. ठीक आहे, संधी पुन्हा मिळेल, आपल्याला आता थांबणं भाग आहे, तर पुत्रधर्माला त्या ठिकाणी महत्व दिलं पाहिजे. म्हणून स्वधर्म हा खरं म्हणजे खूप मोठा आणि जास्त गहन विषय आहे. म्हणतात खरं स्वधर्म पालन करा म्हणून, पण त्याच्या इतका अवघड विषय नाही. कुठला धर्म नेमका त्यावेळेला पालन करायचा असा खूप वेळा प्रश्न पडतो आपल्याला. एकदा आपण जबाबदारी घेतल्यानंतर ती जबाबदारी आपल्याला टाळता येत नाही, आणि तेवढीच जबाबदारी दुसरी पण येते, तीही आपल्याला टाळता येत नाही. मग आपली ओढाताण होते की काय करावं, ह्याच्यामध्ये काही कळत नाही. मग सामंजस्याने सगळ्यांनी केलं तर होतं, नाही सामंजस्य दाखवलं तर मग वादविवाद होतो. हो की नाही? जास्त बाहेर काम करणाऱ्यांना जास्त अनुभव आहे त्याचे की कशा वेळेला काय होतं ते. तेव्हा स्वधर्म हा मोठा गहन विषय आहे, आणि याच्याविषयी इतके नियम आहेत बरं का. धर्मशास्त्रामध्ये इतके नियम सांगितले, आणि त्या नियमांच्या पुढे म्हणजे राणा प्रतापच्या चरित्रामध्ये असं एक उदाहरण आहे की राणा प्रतापची त्याच्या वडिलांना 3 बायका असतात. त्यातली धाकटी जी असते ती त्यांची जास्त लाडकी असते आणि तिच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. पण ती असते कपटी, ते त्यांना माहिती नसतं, आणि तिचा या प्रतापवरती डोळा असतो की तो त्याला राज्यावर बसू द्यायचं नाही. ती काय करते, नवऱ्याला न कळता प्रतापच्या आईला सारख्या धमक्या देत राहते. तिला धमक्या देत राहते की मी असं करेन त्याला, मी तसं करेन त्याला. मग आई राज्याभिषेकाच्या वेळेला त्याची आई आड येते. हा हा त्याला अभिषेक करू देत नाही, आणि त्याला बाहेर काढते, घराच्याच बाहेर काढते, राजवाड्याच्याच बाहेर काढते. का तर ही केव्हाही त्याला मारेल अशी. म्हणजे असे. आता या ठिकाणी तिचा स्वधर्म काय होता, तर या सगळ्या प्रसंगात नवऱ्याचा रोष पत्करून सुद्धा मुलाला वाचवणं
असं तिला करावं लागलं ना. ते सुद्धा त्याला न सांगता. त्यानं जर सांगितलं असतं की तुझी ती बायको मला असे त्रास देते, तर त्याने विश्वास नसतो. मग अशा वेळेला स्वधर्म कुठला? आणि असे प्रसंग येतात अवघड. मग पंचायत होते ना, काय करायचं? म्हणून स्वधर्म हा खूप अवघड विषय आहे. म्हणून गीता वाटते आपल्याला सोपं आहे, चला आपण गीतेप्रमाणे आचरण करू. पण आपल्याच्याने होत नाही अहो ते. कारण संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम खूप मोठा होतो. कारण नेमकं स्वधर्माची व्याख्या आपल्याला करता येत नाही. या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे हे आपल्या लक्षात येत नाही. मग आपण विचार करतो, कोणाला तरी सल्ला घेतो, करतो ती गोष्ट सोडा. पण येतो की नाही असं स्वधर्माविषयी आपल्याला नेमकी शंका आहे. आणि स्वधर्म पालन कराच असं गीता सांगते. मग आता तिथे दिसताना कसं दिसलं की आईनेच मुलाचं नुकसान केलं. दिसलं की नाही असं की आईने मुलाला बाहेर काढलं, आईने मुलाचं नुकसान केलं. सामान्य लोक काय म्हणणार की बघा आई कशी आहे. हो की नाही? पण आईला माहिती की तिने काय केलं, असं का केलं. म्हणजे असे प्रसंग खूप येतात आणि त्यामुळे स्वधर्म म्हणजे नेमकं काय. त्यामुळे धर्मशास्त्र वाचताना सुद्धा आपली अशीच पंचायत होती. इतके अल्टरनेटिव्ह दिलेले असतात त्यांनी की अमुक प्रसंग घडला तर असं करा, अमुक प्रसंग घडला तर तसं करा, अमुक अशा अडचणी आल्या तर हे करा, अमुक आलं तर ते करा. दोन्ही बाजूनी दिलेलं असतं. मग आपल्याला कळत नाही. मग आपल्याला कळत नाही की आपण यातलं नेमकं आता काय करायचं. त्यामुळे काय कर्तव्य काय कर्तव्य समस्यांची उकल होत नाही. कुठेही शिकवलं जात नाही. स्वधर्म कुठेही शिकवला जात नाही. विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्याचा धर्म हा कुठे शाळेमध्ये शिकवला जातो सांगा मला. कुठेही शिकवला जात नाही. स्टुडंटसाठी नियमावली हल्ली कुठेही देत नाही. पूर्वी शाळेचे नियम काही पालकांना द्यायचे बघा की तुमचा पाल्य या शाळेमध्ये आला म्हटल्यावर त्याला हे नियम पाळावे लागतील असं पूर्वी लिखित देत होते. आता देत नाहीत काही. आता काही नसतं की हे नियम त्यांनी पाळले पाहिजे. मुलं वाटेल तशी वागतात हो, छोटी छोटी मुलं काहीही बोलतात, कशीही वागतात. तसं नैसर्गिक अजिबात आदर नाही. मग आता हे कसं या मुलांना स्वधर्म कोण सांगणार. तुम्ही विद्यार्थी म्हणून आपला धर्म पाळला नाही तर उद्या मोठे नागरिक म्हणून तुम्ही धर्म कसा पाळणार. मग कितीतरी असं म्हणून गीतेमध्ये अवघड गोष्ट सांगितली. सदर म्हणून इथे ते काय म्हणतात, एकूण निजवृत्तीचा बोलावा नासो नेदी तेवढं तू कर, स्वधर्म विसरू नकोस, कामक्रोधाच्या बळी जाऊ नकोस. आता याच संदर्भात स्वधर्म विसरू नकोस असं सांगतो. त्या संदर्भात पुढचा श्लोक आहे, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहा. हो ना. मग इथे काय म्हणले, उत्तम प्रकारे अनुष्ठान झालेल्या परधर्मापेक्षा स्वधर्म जरी उणा असला म्हणजे आचरणाला कठीण असला, विगुण कमी प्रतीचा असला तरी स्वधर्मच चांगला. श्रेयान स्वधर्म हा चांगला. स्वधर्माचरण करत असताना मरण आलं तरी चांगले. परधर्म हा भयप्रद आहे. या ठिकाणी असं म्हणलंय की कठीण जरी असलं तरी आपला धर्मच आपण पालन करायला पाहिजे. दुसरा करतो म्हणून आपण करायचं हे बरोबर नाही. दुसरा त्याच्या परिस्थितीत तो कसा वागत असेल तसा असेल. आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या आजूबाजूला काय आहे, आपली कपॅसिटी काय आहे, त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. म्हणजे हा खूप विचार करायला लावणारा असा हा विषय आहे. हा स्वधर्माचा विषय आहे. हा बराच विचार करायला लावणार आहे. अगा स्वधर्म हा आपुला जरी का कठीण जाहला तरी हाची अनुष्ठेला भला देखे. आपला धर्म आचरणास कठीण असला तरी त्याचेच आचरण केलेले चांगले. येरू आचारू जो परावा तो देखता किर बरवा परी आचरतेने आचरावा आपुलाची. म्हणजे जो दुसऱ्याचा आचरण आहे ते आपल्याला चांगलं वाटत असेल की हा ते बघा कसे वागतायत तर फरक पडतो ना, आचरण करण्यामध्ये फरक पडतो.
विशेषतः कम्पेअर, ज्याला हल्ली काय म्हणतात, कसलं प्रेशर म्हणतात, हा, पिअर्स प्रेशर, ते खूप असतं त्या ठिकाणी. हा, लोक काय म्हणतात आणि त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही, लोकांना काय वाटेल, हा त्याच्याकडे आहे पण मला काय, त्याला लोक काय म्हणतील. म्हणजे आपल्याला काय हवं यापेक्षा लोकांना काय वाटेल, की एकाच ऑफिसमध्ये काम करतात, त्याच्याकडे अमुक आहे आणि आपल्याकडे नाही. तर याचं पिअर्स प्रेशर खूप आहे हल्ली आणि मुलांना सुद्धा येते. मुलं इव्हन एकमेकांच्या गाड्यांची सुद्धा कंपन्यांवरनं बघतात की त्याच्याकडे, हा, त्यांना बरोबर कळतं की त्यांची गाडी अमुक्याने यायची, आपली गाडी यायची, मग आपण का नाही ती गाडी घेतली, हा, आपली का नाही गाडी त्यांच्यासारखी. याला म्हणायचं परधर्म. हा, याला परधर्म, हा परधर्म आहे. म्हणजे त्याच्याकडे आहे त्याचं ठीक आहे, त्याचं जे काय असेल त्याच्याप्रमाणे त्यांनी घेतलं असेल. मग एकच सारखे, तर त्याचा ब्लॉक किती सजलेला आहे, माझ्याकडे काही नाही, तर त्याचं त्याला ठीक आहे ना, आपलं आपल्या जे आवाक्यामध्ये असेल ते आपलं आपण करावं. हे प्रेशर बरोबर नाही, ह्याला म्हणायचं परधर्म भयावह. आणि ते करायला गेलं की इकडे जीवाची ओढाताण होते. जीवाची ओढाताण झाली की मग सगळी दुखणी पण मागे लागतात, कारण इतकं प्रेशर येतं, इतकं प्रेशर येतं. मग त्या प्रेशर मागे हार्टमध्ये ब्लॉक, धावाधाव करावी लागते, जास्त द्वेष येतो त्याच्याबरोबर, मग नाही मिळालं की क्रोध येतो. असे सगळे एकात एक चेन असते ती, अशी सगळे मिळून होते. म्हणून परधर्म भयावह. दिसायला चांगलं दिसतंय हो, पण तो आपण करायचं म्हणलं तर आपल्याला ते शक्य नाही. म्हणून लहानपणापासून मुलांना सवय लावायची की आपण आपल्या बेतात राहायचं, कोणाचं काही का असे ना, तिकडे आपलं घर ते चांगलं. आधी नाही असं, आता त्याच्याकडे अमुक एक वस्तू आहे, माझ्याकडे नाही, असं आईला सांगितलं तर एखादा चांगला मुलगा जात ते थांबेल, दुसरा त्यातनं काहीतरी वेगळा मार्ग काढेल, कुठून तरी पैसे देणं. त्याला आता संस्कार, त्याला संस्कार हे महत्वाचे, संस्कार करायला पाहिजे तसे, किंवा दुसऱ्याची कंपॅरिझन करू नका. आपल्या आई वडील आपल्याला जे देतील त्यात संतुष्ट राहा. पुढे तुमचं तुम्ही मोठं झाल्यावर तुम्हाला कसं वागायचंय आई वडिलांना मग धावाधाव करावी लागते, तेच सांगते ना. हो, पण धावाधाव किती होते त्यांची. हा, तेच, हा, त्यांना वेळ देतात. हा, बरोबर आहे. पण हे बरोबर नाही ना, परधर्म भयावह म्हटलंय एवढ्यासाठी. हे सगळी दुखणी बाणी लवकर 35-40 मध्ये आली यायला लागलीत ना, त्याचं कारण हे प्रेशर हेच आहे, वागण्याचं प्रेशर. एरू आचार जो परावा तो देखता किर बरवा. त्यांनाही माहिती की आचरण बघताना बरं वाटतं, परी आचरतेने आचरावा आपुला. ठीक आहे, तुमचं तुमच्या घरी ठीक आहे, माझं माझ्या घरी ठीक आहे, माझ्याकडे जे आहे ते आहे. दृष्टांत त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे दृष्टांत कसा दिलाय, त्यावेळेचा दृष्टांत दिलाय. सांगे शूद्र घरी आघवी, पक्वाने हाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला. किती सुंदर त्या काळाप्रमाणे दिलाय. आताच्या काळामध्ये हा बसतो असं नाहीये, पण त्या काळामध्ये हा दृष्टांत अगदी चपखल आहे. की एखादा शूद्र आहे, त्याच्या घरी सगळी पक्वानं केलेली आहेत, ब्राह्मणाच्या घरी जेवायला काही नाही, पण म्हणून त्यांनी ती पक्वानं जेवावीत का, नाही जेव. शूद्राच्या घरचं जेवण ब्राह्मणाने घेऊ नये, त्यावेळेची पद्धत. हे अनुचित कैसेनी कीजे, हे अनुचित आहे. हे कसं करायचं, अप्राप्य केवी इच्छिजे. अप्राप्य जे आहे आपल्याला त्याची कशी इच्छा करायची, अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. किंवा त्यांनी इच्छा केली आणि त्याची इच्छा जरी झाली तरी त्या इच्छेचा अवलंब करावा का, करू नये ना. सरळ आहे, आपल्याला नाही आहे ना, ठीक आहे ना, आपलं जसं आहे तसं आहे. आता एक हा तो दृष्टांत अतिशय चांगला आहे. तरी लोकांची धवळारे, देखोनिया मनोहरे, असती आपुली तणारे, मोडावी केवी. शहरामध्ये गेलाय
हाय राईज बिल्डिंग बघितल्या आणि आपली एवढीशी झोपडी आहे, तर घरी आल्यावर आपण ती झोपडी पाडायची का? मग आपण राहणार कुठे? लोकांचं भलं असू देव काय असेल ते, म्हणून आपलं घर कोणी मोडतं का? मोडणं बरोबर नाही ना, असं मोडायचं नाही. आणखीन एक दृष्टांत दिलं, हे असो वनिता आपुली, कुरूप जरी झाली तरी भोगता तिची भलीची आपली. आपली आपली बायको आहे, कुरूप आहे, दुसऱ्याची बायको सुंदर आहे म्हणून आपली सोडून द्यायची का? आपली सोडून द्यायची नाही. तेव्हा ते काय नरेश्वराने फार सुंदर उदाहरण दिले. तेवी आवडे साकडू, आचरिता जरी दुवाडू, है ना. कारण किती जरी अडचणीचा प्रश्न असला तरी सधर्मची सुरवाडू पारत्रिकीचा. हे आचरायला किती जरी त्रास पडला आणि आपला धर्म परलोकी आपल्याला सुख देणारा आहे, हे आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. तेवी आवडे साकडू, आचरिता जरी दुवाडू, तरी स्वधर्मच सुरवाडू पारत्रिकेचा. पारत्रिक म्हणजे परलोकामध्ये. परलोकामध्ये आपल्याला काय तारून देणार आहे? आपला धर्म. शेवटी बरोबर काय येणार आहे? तुम्ही जे काही केलेलं आहे कर्म, ते तुमच्या बरोबर येणार आहे. बाकी सगळं इथंच राहणार आहे. किती मोठं घर घ्या आणि किती काय करा, ते सगळं सोडूनच जायचं. त्यामुळे तुम्हाला देणार काय बरोबर? तुम्ही सधर्माचं आचरण, तेवढं तुम्ही बरोबर द्या, ते तुम्ही आचरण करा. म्हणून जरी तुम्हाला आचरिता जरी दुवाडू, आचरण करताना जरी अवघड वाटत असलं, त्रास वाटत असला, तरी सुद्धा तुम्ही सधर्म हा आपल्याला स्वर्गाला नेणारा आहे, सुख देणारा आहे, त्यामुळे ते घ्या. हागा साखर आणि दूध, हे गौल्य किर प्रसिद्ध, परी कृमी दोषी विरुद्ध घेते केवी. अशी आरोग्याची खूप उदाहरणं दिलीत बरं का त्याने. आयुर्वेदामधली खूप उदाहरणं आहेत. त्याने असं म्हणलंय की साखर आणि दूध हे दोन्ही गोड असतं, हे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण जंताच्या रोगामध्ये त्याचा वाईट परिणाम होतो. तर त्या ज्याला रोग आहे त्याला हे द्यावं का? तर पुष्कळ चांगलं आहे, पुष्कळ गोड आहे. पण जंताच्या वेळेला ते द्यायचं नसतं, तर हे घ्यायचं का? असं विरुद्ध, त्या रोगाला विरुद्ध आहे, ते तुम्ही घ्यायचं का? फार चांगलं आहे, सगळेजण पितात. अरे सगळे पितात, पण तुला नाही ना ते योग्य. त्यामुळे स्वधर्म काय आहे? न घेणं. ऐसेनी जरी सेविजेलं, हा, आणि असं असूनही सेवन केलं तरी ते आळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर करा. हट्ट राहील तो नुसता, हट्टाने घ्यायचं म्हणलं तर नुसता हट्ट राहील आणि ते पथ्यकारक होणार नाही, हितकर होणार नाही, अहित होईल त्याने हट्टाने जर घेतलं तर. म्हणून परधर्म भयावह. दुसरे करतात म्हणून आपण करायचं, हे बरोबर नाही. म्हणून आणि काशी जे विहित आणि आपण ते या अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारे. ही पण खूप लोक सांगतात, खूप लोक त्याचा दृष्टांत देतात. म्हणून दुसऱ्यांना जे विहित पण आपल्याला जे अनुचित आहे ते आपल्या हिताचा विचार करून पाहिले तर आचरू नये. म्हणजे सधर्माच्या बाबतीमध्ये जर समजा आपल्याला ठरवणं अवघड जात असेल की नेमका सधर्म म्हणजे काय, तर ही ओवी लक्षात ठेवायची की आपल्याला हितकारक, आपल्याला जे अनुचित आहे ते करायचं नाही, जे हितकारक आहे ते करायचं. हित कशामध्ये आहे ते आपल्याला ते त्यावेळेला कळायला पाहिजे की काय करण्यामध्ये आपलं हित आहे. मग इथे दृष्टांत दिलेच आहेत ना त्याने, पथ्यकारक काय आहे, अपथ्य काय आहे. तेव्हा जे साध्या साध्या गोष्टीवरून सुद्धा आपल्याला निष्कर्ष काढता येईल की काय आपला धर्म आहे, काय अधर्म आहे, परधर्म काय आहे, आपल्याला काय अनहित करणार आहे, परलोकी आपल्याला काय सुख देणार आहे. कारण परलोकाची तयारी आताच करावी लागते, पुढे करू म्हणलं तर होत नाही. हो ना, तिकडे जर चांगलं आपल्याला हवं असेल, राहायला जागा चांगली, सोबतीला सगळे चांगले, तर आपल्याला इथे काहीतरी सुख पुण्यकर्म करायला पाहिजे. हा,
पुढचं पुढे त्यावेळेला बघू म्हणून चालत नाही. तेव्हा म्हणून त्यांनी दिलंय की म्हणून आणिकाशी जे विहित आणि आपणे ते या अनुचित ते नाचरावे जरी हित विचारीचे. ही ओवी लक्षात ठेवायची स्वधर्माच्या बाबतीमध्ये की आपल्याला अनुचित असेल ते आपण करायचं नाही. दुसऱ्याला कितीही जरी ते चांगलं असलं ना आपल्याला चांगलं नसेल तर ती गोष्ट आपण करायची नाही. या स्वधर्माचे अनुष्ठिता म्हटलंय त्याने. हा स्वधर्म आहे, याचं अनुष्ठान करा. वेचू होईल जीविता, याचं अनुष्ठान जर केलं तर ते आपले समजा प्राण जरी खर्ची पडले तोही निकावर उभयता दिसत असे तरी सुद्धा ते इह परलोकाच्या दृष्टीने चांगला धर्म आहे. म्हणजे अगदी प्राण द्यावे लागले त्या ठिकाणी तरी सुद्धा तुम्हाला ते हितकारक आहे. म्हणजे मला दोन्ही दृष्टीने इह आणि परलोकाच्या दृष्टीने ते मला हितकारक वाटतं. जसं आपले स्वातंत्र्य सैनिक त्यांनी प्राण दिलेच की देशासाठी, त्यांना ते योग्य वाटले, हितकारक वाटले की नाही आपण जर दिले तर आपले लोक सगळे स्वतंत्र होतील. अनेकांच्या हितासाठी आपला प्राण गेला म्हणून काही बिघडत नाही असं म्हणून हसत हसत आसावर गेलेत आपले हुतात्मे जे झाले ते. त्यांनी तो धर्म हा स्वधर्म म्हणून, राष्ट्रधर्म हा त्याला महत्व दिलं, तो स्वधर्म म्हणून. ऐसे समस्त सुर शिरोमणी, हे कृष्णाचं विशेषण आहे. सर्व देवामध्ये श्रेष्ठ असलेले श्रीकृष्ण बोलिले जेथ श्री शारंग पाणी, त्याच्या हातामध्ये शारंग धनुष्य आहे असा तो श्रीकृष्ण असा म्हणाला. तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. आता अर्जुनाला काहीतरी विचारावंसं वाटतंय. तर म्हणाला इथं विनवणी आहे माझी, ते मी तुला सांगतो. हे जे तुम्ही सांगितले ते सगळं किरम्या परिसले. तुम्ही जे सांगितलं ते सगळं मी व्यवस्थित ऐकलं, लक्ष देऊन ऐकलं. परी आता पुसेन काही आपुले अपेक्षित, परंतु आता मला काही पाहिजे आहे ते मी विचारतो. म्हणजे मला काही शंका आली ते मी विचारतो. शंका का आली तर जर स्वधर्म एवढा चांगला आहे तर सगळे लोक स्वधर्माचं आचरण का करत नाही? तुम्ही जर एवढं स्वधर्माचं अवधूत करताय आणि एवढं सांगताय तर का म्हणून लोक असं आचरण करत नाहीत? कुठल्या हेतूने करत नाही? कारण काही करण्यामागे हेतू काहीतरी हवाच ना, काय करणार म्हणून तो प्रश्न विचार. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः. कोणी प्रेरणा दिल्यानंतर बलात्काराने माणूस पापाचं आचरण करतो. अनिच्छानापि वार्ष्णेय बलादिवनीय, आणि त्याची इच्छा नसते पाप करण्याची, त्याला बळाने तो करायला गेल्यासारखा, बळाने करायला लावल्यासारखा इच्छा नसताना सुद्धा कोणी प्रेरणा दिल्यामुळे कोणाच्या प्रेरणेने माणूस पाप करतो. स्वधर्माचं आचरण न करणे हे पाप आहे असं आपण म्हणू शकतो. कारण नाही केलं की दोषच आहे ना, दोषाने त्याचे परिणाम वाईटच होत असतात. त्यामुळे ज्याचे ज्याचे परिणामही वाईट असतो त्याला आपण पाप म्हणतो. ते अमुक केल्याने पाप लागतं म्हणजे काय, आपल्याला त्रास होतो. पुण्य लागतं म्हणजे आपल्याला ते चांगलं घडतं, आपल्याला ठीक होतं, सगळं अनुकूल होतं. सगळं ते नाही आहे त्यांनी आपल्याला पाप होतं असं आपण म्हणतो. पाप पुण्याची साधी व्याख्या की जे आपल्याला त्रासदायक असतं नंतर परिणामी रिझल्ट म्हणून ते पाप, म्हणजे रिझल्ट म्हणून आपल्याला सुखकारक होतं ते पुण्य. ही साधी पाप पुण्याची व्याख्या. तर इथे तो विचारतो की का करतो माणूस, मुळातच असं पाप करायला कारण. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे, मार्ग सांडून अनादिसे चालत दे. मग देवा असं कसं होतं, ज्ञानी पुरुषांची ही स्थिती बिघडून जाते, ते आपला मार्ग सोडून भलत्याच वाटेने जातात असं आपल्याला नजरेला येत. सर्वज्ञ ही जे होती हे उपायही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. आता आपल्या मनातलाच प्रश्न आहे की सगळ्यांना कळतं की आपल्याला असं दुसऱ्यासारखं वागणं आपल्याला होत नाही, आपल्याला त्रासदायक होत आहे, तरी सुद्धा माणूस तसंच करतो.
पिअर्स प्रेशर मगाशी म्हटलं तसं, की नाही तसं आहे तर आपण धावाधाव करायची, जीवाची ओढाताण करायची, मुलांना दुर्लक्ष करायचं, म्हणजे मुलांना वेळ न देता हे सगळं करायचं. कोणासाठी करायचं, का करतो माणूस हे कळत असून सुद्धा, की आपल्याला असं करावं लागतंय, तर कळत असून सुद्धा तो का करतो. सर्वज्ञ जरी असला, त्याला उपायही ठाऊक असतात, तरी सुद्धा परधर्माचं आचरण ते का करतात आणि स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात. बीजा आणि भुसा अंधू निवडे नेणे जैसा, नावेक देखणा ही तैसा, बरळे खा. बीज आंधळ्या माणसाला धान्य आणि कोंडा हे कळत नाही, पण एखादा देखणा आहे, डोळसालाही ते कधी कधी कळत नाही, असं का होत. आपल्या मनातला प्रश्न त्यांनी विचारला आहे. जे असता संगू सांडिती, असलेला संघ सोडून देतात, सर्व संघाचा त्याग करतात. तेची संसर्ग करिता न घाती, तेच परत कितीही संघ केला तरी तृप्त होत नाही. वनवासी ही सेविती जनपदाते. बघा, तेव्हा सुद्धा असे लोक होते, म्हणजे सर्वस्व सोडून अरण्यात राहिलेले लोक सुद्धा परत लोकांमध्ये येतात, लोकात येऊन राहतात. असं का करतात. असलेला संघ सोडून देतात, तेच परत संसर्ग करतात, त्याच्यामध्ये संघ करायला येतात. जसं एखादा वनवासी सगळं घरदार सोडून वनात राहायला गेलेला पुन्हा लोकांमध्ये राहायला येतो, असं का होतं. असं का वाटतं त्याला की आपण परत लोकांमध्ये येऊन राहावं. एकदा सगळं सोडून दिल्यानंतर, वानप्रस्थाश्रमामध्ये राहिल्यानंतर परत येण्याचं काही कारण आहे का. परत गृहस्थ म्हणून लोकांमध्ये सगळं राहायला यायचं, तर हे बरोबर नाही. आपण तरी लपती, सर्वस्वे पाप चुकविती, परी बलात्कारे सुईजुती तयाची माझी. आपण स्वतः पापांना चुकवण्याकरता लपून बसतात. सर्वस्वे पाप चुकवतो आणि पुन्हा बळजबरीने तेच पाप करायला त्याच्यामध्ये घातले जातात, जबरदस्ती. आपल्या इच्छेने नाही. त्याचं म्हणणं काय आहे की जबरदस्ती का करतात. एकदा तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही त्याच्यातून बाजूला जायला पाहिजे की नाही. तुम्हाला कळलं की हा संघ वाईट आहे विषयांचा, मग त्या विषयाच्या संघामध्ये आता आपण जायचं नाही. तर बलात्काराने त्याला तिकडे ओढलं जातं. खूप लोक म्हणतात आम्ही काही करू शकत नाही, आमच्यावरती काही ताबा नाही. यासाठी तो सत्संग लागतो, म्हणजे माणूस स्वतःला आवरून घ्यायला शिकतो. सत्संगामध्ये जे जातात ते बरेच या विषयापासून हळूहळू लांब येतात, आपोआप यायला लागतात. पण जे नाही आहेत त्याच्यामध्ये, त्यांना जरी किती ठरवलं त्यांनी की नाही हे आपण पुन्हा करायचं नाही, तरी ते पुन्हा तसंच करतात. ते बलात्काराने का करतात. जयांची जीवे घेती विवसी, तेची जडवणी ठाके जीवेसी. त्याचा मनापासून कंटाळा येतो, त्याच्या मनाला कंटाळा येतो, ज्या गोष्टीचा मनाला कंटाळा येतो, तेची जडवणी ठाके जीवेसी, तेच परत येऊन चिकटतात अंतःकरणाला. चुकविते ते गिवसी तयातीच. आणि त्याला टाळण्याचा प्रयत्न करावा, तेवढं ते परत परत ते विचार आपल्याशी येऊन जातात. काही वेळेला असं होतं बघा की जे विचार आपल्याला नको आहेत ते विचार सारखे सारखे मनामध्ये येतात, ओके. आणि आपल्याला कळत नाही की हे विचार आपण का करतोय, आपल्याला तर हे विचार करायचे नाहीयेत, आपल्याला यातनं बाहेर पडायचं. तरी सुद्धा ते विचार जबरदस्ती मनामध्ये येतात. विशेषतः तुम्ही ध्यानाला बसा, जप करायला बसा, अशा वेळेला नको ते सगळे विचार, किंवा थोडा वेळ बसायचं म्हणलं तरी सगळे विचार आपल्या मनामध्ये येतात आणि आपल्याला ते विचार करायचे नसतात. तुम्ही लक्ष गुंतू नये, पाहत राहा, तुम्ही ते निघून जातात. जास्त होतात आणि ते परत तुम्हाला पकडतात. तर तुम्ही त्याच्यात पकडले जाऊ नका, एवढंच त्यांना म्हणायचं. तसं विचारांकडे सगळेजण ते सांगतात. सगळेजण सांगतात की हे विचार कसे टाळावेत. आपल्याला जे विचार नको आहेत
ते विचार ते योगशास्त्रामध्ये जास्त चांगलं सांगितलंय. हे विचार मुळात येतातच कसे. तर त्याने असं सांगितलंय की तुम्ही बीजाकडे जा. ह्या विचारांचं बीज कुठेतरी तुमच्या मनामध्ये आहे आणि ते बीज सारखं अंकुर धरतं. म्हणजे हा एक उपाय आहे की त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, पण दुर्लक्ष करून ते जात नाही. तर मुळापासून जायला हवा असेल तर तुम्ही त्या विचाराच्या बीजाकडे जा, मागे जायला. हा, प्रतिप्रसव म्हणतात त्याला. पाठीमागे जात हा विचार मनामध्ये का आपल्या बीज धरून आहे, तर तिथे तो जाळून टाका. पण त्याला केवढी प्रक्रिया आहे. हो ना. आणि त्याला प्रत्येक विचाराच्या मागे इतकं कसं जाणार तुम्ही? वेळ किती लागेल. सारखं त्यातच गुंतून जावं, तेच ते पुन्हा डोक्यात येईल आणि त्यातच गुंतून जाऊ ना आपण, की हे विचार घालवायचे याच्यातच गुंतून जाऊ. जपही राहिला आणि सगळंच राहिलं. हा, केव्हा तरी साधा हळूहळू ते होईल आणि हळूहळू जातील. आपल्या आपण सुद्धा जातील, जे आपल्याला नको आहे ते जातील. ऐसा बलात्कारू एकू दिसे, तो कवणाचा एक आग्रह असे, हे बोलावे ऋषिकेशे. पार्थ म्हणे तर हे बळजबरी जी दिसून येते, हा आग्रह कोणाचा, कोणामुळे ही बळजबरी आपल्याला दिसून येते, याचं उत्तर तुम्हाला दे, असं तो म्हणतो. हे कोणामुळे बळजबरी आहे, बलात्काराने हे का होतं. तेव्हा पुढचा तो श्लोक आहे, तो नंतर आपण बघूया. आपण आज इथे थांबू.